नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला खूप छानसं सुंदरसं कमळ आसन कसं तयार करायचं हे सांगणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण आधी बघूया. तर आपल्याला सर्वात प्रथम कमळ आसन तयार करण्यासाठी एक कपडा लागणार आहे, जो आपल्याला कलरचा घ्यायचा आहे. तो म्हणजे मी हा घेतला आहे पिंक कलर. पिंक कलर घेतला आहे मी हा कमळ आसनचं तयार करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला आणखीन खालचा बेस तयार करण्यासाठी लागणार आहे ग्रीन कलरचा कापड. तर आपण तो हा घेतला आहे आणि आपल्याला पाकळ्यामध्ये टाकायला कुठला तरी बेस लागेल. त्याच्यामुळे मी हा कॅनव्हास, म्हणजे आपण पेपर कॅनव्हास बोलतो, तो हा पेपर कॅनव्हास मी पाकळ्यांमध्ये टाकणार आहे. आणि हे एवढं सगळं आपल्याला साहित्य, या एवढ्या सगळ्या साहित्यामधून आपल्याला कमळ आसन आपण तयार करू शकतो. आता आपल्याला पाकळी तयार करण्यासाठी मी हा एक बेस तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्या पाकळीची उंची आहे, मी 6 इंच घेतलेली आहे आणि पाकळीची रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि असा आकार पाकळीसारखा एक त्याच्यावर आखून घेतला आहे. आता हे बघ, हा आकार तो आपण उघडल्यावर असा दिसतो. आता हा आकार मी ह्या कॅनव्हास पेपरवर कापून घेते. म्हणजे आपण ठेवून असंच ठेवून असं कट करून घ्यायचे. अशा मी 8 ते 9 पाकळ्या करणार आहे, कारण की आपल्याला ते कमळ आसन तयार करायला 8 ते 9 पाकळ्या लागणार आहेत. आणि आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचा आहे. तो काढून घ्यायचा आहे 7x7, म्हणजे 7x7चा आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचा आहे, कारण की तो पाकळ्यांच्या मध्ये असं ठेवण्यासाठी. तो पण मी आता कट करून घेते आणि याच्या 8 पाकळ्या मी कॅनव्हासच्या कट करून घेते. आणि कॅनव्हासच्या 8 पाकळ्या करून घेतल्याच्यानंतर ह्या पाकळ्या मी ह्या पिंक कलरवर ठेवून पिंक कलरचा कापडसुद्धा त्याच आकारामध्ये कट करून घेणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी हे पाकळ्या कट केलेल्या आहेत. ह्या 8 आहेत पाकळ्या. त्याच्यासाठी आपल्याला 8 पाकळ्या आहेत, तर मी हे 16 याचे तुकडे, मी कपड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हा मी एक 7x7चा एक राऊंड कट केलेला आहे, की जो आपल्याला ते कपड्यांच्या मध्ये लावायचा आहे पाकळ्यांच्या. आणि त्यासाठी आपल्याला ते राऊंडमध्ये आपल्याला जे ठेवायचं आहे, ते एक कपडा मी असा कट केला आहे आणि ह्याच्यावर हे असं ठेवायचं आहे आणि तो कपड्याला असं की मशीन मारून घ्यायची. तसंच आपल्याला आता हे जे तुकडा आहे तर तो असा सरळ ठेवायचा, सरळ बाजू. त्याच्यावर आणखीन एक कपडा आपल्याला सरळच ठेवायचा आहे. सरळ नाही, आपल्याला उलटा ठेवावा लागेल. एक कपडा आपल्याला म्हणजे ह्या सरळवर सरळ ठेवायचा आहे. हे सरळ, त्याच्यावर हा भाग सरळ, उलटा भाग आपल्याकडे आला पाहिजे. आणि त्याच्यावर आपल्याला ही पाकळी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथून शिलाई मारायची ते इथपर्यंत मारून घ्यायची. असं आपल्याला सगळ्या पाकळ्या करून ठेवायच्यात. आता आपण हे कसं शिवायचं ते बघूत पण. चला तर मग आता आपण हे शिवून घेऊयात. त्यासाठी एक कपडा असा ठेवायचा सरळ, त्याच्यावर तो कपडा एक उलटा ठेवायचा असा, आणि त्यावर आपली ही पाकळी एक ठेवून द्यायची. आता ही पाकळी हलू नये म्हणून आपण याच्यावर एक टाचणी असे लावून घेऊन फिक्स करू. आणि त्यानंतर इथून सुरुवात शिवत जाऊ ते इथून इथपर्यंत. आता थोडं अर्धा थोडं पाव इंच अंतर ठेवून आपण उरलेला कपडा सगळा कट करून घेऊ. आता छोटे छोटे आपल्याला कट लावून घेऊ. त्यानंतर आपण याला उलटून घेऊ.
की जेणेकरून हा कॅनव्हास आत जाईल आणि आपली पाकळी पूर्ण फिनिशिंगनी तयार होईल. हे बघ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं फक्त एक असा एक डॉट असं करून एक मारून घ्यायची, असं एक असं धरून एक अशी चून घ्यायची, फक्त थोडी मोठी, म्हणजे आपला असा पांचा शेप तयार होतो. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेईल. हा राऊंड आपल्याला कसा करायचा, की हा कपडा आपल्याला उलटा ठेवायचा आहे, त्यावर हा कॅनव्हास ठेवायचा आहे आणि तो पण हलू नये म्हणून आपण तिथे एक पिन सेट करून घेऊ आणि असं गोलाकार थोडं दुमडून शिवण करून घेऊ. आपण गोल तयार करून घेऊ. 12x12चा एक कपडा कट करून घेतला आहे बेससाठी. याला आपण अस्तर लावून याला व्यवस्थित आपण चारही बाजूने शिवून घेऊ आणि त्याच्यानंतर ते पलटून घेऊ आणि त्याला छानशी छोटीशी लेस डेकोरेशन लावून डेकोरेशन करू. हे बघा, अशा प्रकारचं मी हे खालचा बेस तयार केला आहे, त्याला ही अशी लेस पण लावली, तयार केला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे, कारण की आपल्याला तिथे ते गोलाकारमध्ये पाकळ्या लावायच्या. त्याला असं चौकोनी भाग करायचा आणि आपल्याला असं इथे याचा एक सेंटर देऊन घ्यायचा. सेंटर दिल्याच्या याचा जसा सेंटर काढला तसा ह्या राऊंडचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे सेंटर आणि ह्याचं सेंटर हे जुळून असं एक ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. असं मी ठेवून घेतलं. आता काय करायचं आपल्याला, हे अशा आपण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत ना, ते हा इथे ठेवायची आणि आपल्याला ही स्टिच करून घ्यायची. सेंटर पॉईंट इकडे तिकडे हल्ला नाही पाहिजे आपला. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या अशा पूर्ण गोल राऊंडला आपण लावून घेऊ आणि नंतर त्याच्यानंतर लावल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण राऊंडला आपण ही जी छोटीशी लेस आपण लावलेली आहे ती लेस आपण पूर्ण ह्यामध्ये लावून घेऊ आणि आपण आपलं कमळ आसन तयार करू. हे पहा मैत्रिणींनो, आपण ते जसं सगळ्या पाकळ्या सगळ्या लावून मी असं हे कमळ आसन तयार केले. त्याच्यावर अशी छोटीशी तुम्हाला बोलले तशी ही लेस लावली आहे आणि नंतर काय केलं आहे, मी ह्या पाकळ्या फक्त थोड्याशा स्ट्रेट राहण्यासाठी मी प्रत्येक पाकळीला एक एक टाका देऊन घेतलेला आहे, की जेणेकरून हे आपलं कमळ आसन हे असं फुललेलं दिसेल. आहे की नाही? खूप सुंदर आणि छान दिसणारं. याच्यामध्ये तुम्ही गणपती बसवू शकता, यामध्ये तुम्ही महालक्ष्मी बसवू शकता किंवा आणखीन कुठल्या देवाची पूजा तुम्हाला करायची असेल तर देवाचं हे आसन म्हणून तुम्ही हे वापरू शकता. हे इतकं सुंदर आसन, इतकं छान आणि एकदम असं कडक, म्हणजे असं याला आपण असं फोल्ड पण नंतर आपण प्रवासात न्यायचं ना तर आपण असं फोल्ड करून सुद्धा नेऊ शकतो. हे बघा, हे बसतं आणि पुन्हा आपण असं काढलं आणि थोडंसं कसं केलं की हे आपलं कमळ आसन तयार आहे की नाही? खूप सुंदरसं कमी वेळेमध्ये आणि छानसं कमळ आसन तयार झालेलं आहे. हे बघा मैत्रिणींनो, हे माझे ऑर्डरचे कमळ आसन करून तयार आहेत. आणखीन मला 2-3 करायचे आहेत, पण आता मला हे उद्याच द्यायचे असल्यामुळे मी तुम्हाला एवढेच दाखवते. आता याच्यापेक्षाही आणखीन मोठे आहेत, ते वेगळ्या कलरमध्ये आहेत. तर हे ज्यांनी त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जे कलर होते ते कलर मी तुम्हाला इथं तयार करून दाखवलेले आहेत. हे 2 एकाच कलरचे आहेत आणि हे 2 वेगवेगळ्या कलरचे आहेत. हे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल आणि
छान वाटलं असेल तर तुम्ही नक्की असं करून बघा. खूप सोपं असं कमळासन आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.